आनंदाचा शिधा ही योजना बंद होण्यामागं दोन कारणं सांगितली जातात. पहिलं आहे आर्थिक कारण, जे स्वतः मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं, आणि दुसरी ज्या कारणाची चर्चा आहे ते आहे राजकीय कारण. यातली एक एक गोष्ट आपण पॉईंट टू पॉईंट तपासून बघूया. पहिला मुद्दा, आनंदाचा शिधा या योजनेसाठी असणारं बजेट. ते आहे 350 ते 400 कोटींचं, आणि हे बजेट सध्या खर्च करणं आपल्याला शक्य नाही असं सरकारचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा. या योजनेसाठीची तरतूद आहे 35,000 कोटी रुपये, जी सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये ऑलरेडी अलॉट केलेली आहे. आणि या योजनेचे लाभार्थी आहेत, जी आकडेवारी सरकारने सांगितलेली आहे ती आहे 2.5 कोटी. मात्र आत्तापर्यंत जवळपास 26 लाख महिलांना या योजनेतनं वगळण्यात आलेलं आहे, आणि अजूनसुद्धा अनेक महिला यातून वगळल्या जातील. म्हणजे ऑलरेडी 10% जास्त लाभार्थी या योजनेतनं वगळले गेलेले आहेत. म्हणजेच जे मूळ बजेट आहे 35 ते 36 हजार कोटी रुपये, त्यातले 10% म्हणजे 3500 कोटी रुपये हे सरकारचे वाचणार आहेत. आणि 3500 कोटी वाचत असताना 350 कोटी रुपयांची योजना लाडकी बहीणच्या नावाने रद्द होणं, हे त्याच्यामागचं आर्थिक कारण सांगणं, हे कारण खरोखरच तुम्हाला लॉजिकल वाटतं, की त्याच्यामागे जी शिंदे आणि फडणवीसांमधली सत्ता स्पर्धा आहे, ज्याची चर्चा आहे, ते कारण लॉजिकल वाटतं? हे तुम्हीच ठरवा. तुम्हाला काय वाटतं यातलं कुठलं कारण असेल ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.